वाटतंय ना, खासदाराचा मुलगा असल्यामुळं त्यांच्याकडे राजकीय दबाव येत असेल, त्यामुळं आम्हाला पोलीस प्रशासन सहकार्य करीत नाही आम्हाला. आरोपीले अटक करा त्या राहिल्यास बजरंग सोनवण्याच्या पोरला गेलं ते गेलं हाय ते बिघडायले लेकरू आहे. आमच्या समोर पर्याय एवढाच आहे की ते सर्व सोनवण्याला अटक करावी. घुले कुटुंबियांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि उपोषणाचा 5वा दिवस आहे. दादा, आणखीन उपोषणाची दखल घेतली नाहीये. काय मागणी असणार आहे तुमची सरकारकडं? सरकारने आरोपींना पकडावं त्यांनी आणि त्यांना कठोरात कठोर अशी शिक्षा द्यावी. काही आरोपी अटक केलेली नाहीत त्याने. खरं तर तुम्ही बऱ्याच तास जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयावरती ज्यावेळेस पोलीस महासंचालक आले होते त्या दरम्यान वरी बसून होतात. मात्र तुमच्याशी आणि म्हणजे पोलीस प्रशासनानं काही संवाद वगैरे साधला होता त्या दिवशी? हो, संवाद साधला होता. प्रशासनाकडून आज 5 दिवस झाले कुणीही दखल घेत नाही या प्रकरणाची. प्रशासनाने गांभीर्याने घेऊन या प्रकरणाची दखल घ्यावी. आरोपींना जे अजून अटक झालेली नाही त्यांना अटक करून त्यांना कडक कारवाई करून त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा करावी त्यांना. जर हे असंच जर उपोषण तुम्ही करत राहिलात आणि प्रशासनानं जर दखल घेतली नाही तर आता नेमकं पुढलं पाऊल काय उचलणार आहात? नाही, बघू ना आता. आता ह्याच्या पुढं मग दुसरा पर्याय काय असेल तो पर्याय करावा लागेल. बाकी इकडं देखील काही नागरिक माझ्यासोबत आहेत. काय शेतातले कामाधंद्याचे दिवस आहेत, उपोषण जे करतायत घुले कुटुंब त्यांची येऊन भेट घेत आहेत. काय वाटतं बरं, प्रशासनानं काय करायला पाहिजे, कशी कारवाई करायला पाहिजे? काय ते पुढचं उपाशी आहे ते त्याला अटक करायला पाहिजे. हे आपली शेतातले कामं सोडून सगळे येऊन बसते तिथं, ह्याच्या कोणी दखल देत नाही. ह्याची काहीतरी पुरावा द्यायला पाहिजे. खरं तर ह्याच्यामध्ये व्यक्ती जो आहे तो खासदार बजरंग सोनवणेचा मुलगा आहे. त्यामुळे एवढं टाळाटाळ होतंय असं वाटतंय का, किंवा प्रशासनावरती दबाव आहे असं वाटतंय का? वाटतंय ना, खासदाराचा मुलगा असल्यामुळं त्यांच्याकडे राजकीय दबाव येत असेल, त्यामुळं आम्हाला पोलीस प्रशासन सहकार्य करीत नाही आम्हाला. त्याच्यामुळे हे आरोपी मोखर आहेत ते. काही महिला पण या ठिकाणी उपोषणस्थळी भेट देण्यासाठी आलेल्या आहेत. काय पालकमंत्री सुनेत्रा पवार आहेत, त्यांच्याकडं एक महिला म्हणून तुमची मागणी असणार आहे? आरोपीले अटक करा त्या राहिल्यास बजरंग सोनवण्याच्या पोरला जर कारवाई झाली नाही किंवा त्यांना अटक झाली नाही तर नेमके तुम्हाला काय वाटतं, काय पाऊल उचलायला पाहिजे? आज आम्ही 5वा दिवस आहे इथं हे करून हाय ते एक तर गेलं ते गेलं हाय ते बिघडायले लेकरू आहे. बाकी आणखीन महिला माझ्यासोबत आहेत. काय वाटतं आजी, आता काय पर्याय नेमकं काय करायचा? उपोषणाची दखल जर सरकार जर घेत नसलं तर आता तुमच्यासमोर काय पर्याय आहे? आमच्या समोर पर्याय एवढाच आहे की ते सर्व सोनवण्याला अटक करावी, तात्काळ अटक त्यांना करावी. का बरं, मला असा प्रश्न पडतोय की सूर्यदास अण्णा, सुमित्रा पवार, जरांगे पाटील हे का बरं आम्हाला भेटायला आले नाहीत, असा प्रश्न मला पडतोय. खरं तर जरांगे पाटील 2 दिवसापूर्वी तर नीलकमल हॉटेलवरती आले होते आणि तुमचं काही हे जे उपोषण सुरू आहे काही हाकेच्या अंतरावर, तरी त्यांनी का टाळलं असावं इकडं येणं? कारण की ते महादेव मुंडे कुटुंबियाला परळीमध्ये भेटायला गेले होते, मात्र इथं का आले नसावेत असं वाटतंय? का त्यांची त्यांना माहिती का आले नाहीत ती, पण आमचा असा प्रश्न आहे की त्यांनी आम्हाला इथं आमची येऊन इथं भेट घ्यावी, सगळ्यासोबत बोलावं आणि आम्हाला न्याय द्यावा, सर्व सोनवण्याला अटक करावं. ओके, धन्यवाद. खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया. मात्र 5व्या दिवशीही उपोषण शांततेमध्ये सुरू आहे. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणखीन एक प्रश्न जे आहे ते मी घेतो. खरं तर ज्यावेळेस प्रेत तिथं ठेवून आंदोलन सुरू होतं, मात्र त्या दरम्यान अपेक्षा होती किंवा कारवाई पुढं होईल म्हणून? त्या दरम्यान ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेस तुम्ही तिथं आंदोलन केलं, मुख्यमंत्र्यांनी देखील संवाद साधला किंवा योग्य ती कारवाई करू म्हणून, मात्र होईल असं वाटत होतं का त्यावेळेस? वाटत होतं ना, केस घेते ना आमची, आम्हाला न्याय देते असं वाटत होतं, पण काय आम्हाला असं वाटत नाही. आमची हे केसच घेईनात ना. आज 5वा दिवस उलटून चाललाय तरी केस घेईनात, लक्ष देईनात आणि पोलीस अधिकारी तर काय लक्ष देईनात.
येतेत जातेत, भेट घेऊन जातेत, काही लक्ष बघानात काय होईनात. आणि एस पीचं काय, एस पींना काय प्रॉब्लेम आहे आम्हाला इथं येऊन भेटायला? आज पाचवा दिवस झालाय तरी बी आम्हाला इथं भेटा येणार. काय प्रॉब्लेम आहे त्यांना इथं येऊन भेटायला? एस पीचा विषय घेतला. एस पीने असं देखील सांगितलं होतं त्या दरम्यान किंवा ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी जो खासदाराचा मुलगा जो आहे तो त्या ठिकाणी नव्हता. मात्र त्यांच्या त्या स्टेटमेंटकडून कसं पाहताय बरं? या खुनाशी कसा संबंध येतोय असं वाटतं? एक नातेवाईक नात्यानं तुम्ही त्या कुटुंबांशी संवाद साधतायत, कसा संबंध येतोय या खुनाशी खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचा? समज येतोय ना, CDR मध्ये सगळे त्यांचे पुरावे निघले तरी त्यांना काय अटक करीनात. ओके, धन्यवाद. खरं तर हे येत असलेले प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. बजरंग सोनवणेंचा मुलगा जरी त्या ठिकाणी घटनास्थळी उपस्थित जरी नसला तरी CDRमध्ये त्याचा संबंध येतोय, अशा प्रतिक्रिया ज्या आहेत ते येताना पाहायला मिळतात. मात्र आता बीड पोलीस प्रशासन हे कशा पद्धतीमध्ये कारवाई करेल हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, बीड.